जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, केंद्र सरकारने जीडीपीच्या बेस इयरमध्ये बदल करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती स्थापन केली. तर ही जी समिती आहे ही विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये एकूण 26 सदस्य आहेत व ही समिती जीडीपीच्या बेस इयरसाठी 2022-23 या वर्षाचा विचार करेल. सध्या जीडीपीचं बेस इयर काय आहे तर 2011-12 हे सध्या जीडीपीचं बेस इयर आहे आणि या समितीला 2026 पर्यंत आपला अहवाल द्यायचा आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहितीनुसार देशातील लिंग गुणोत्तर 2014-15 मधील 918 वरून वाढून 2023-24 मध्ये किती झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 2014-15 मधील 918 वरून लिंग गुणोत्तर वाढून 2023-24 मध्ये हे 930 इतकं झालं आहे. ही जी माहिती आहे ही माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरासाठी दिली. याबरोबरच त्यांनी ही सुद्धा माहिती सांगितली की शाळेत मुलींचे राष्ट्रीय एकूण नोंदणी प्रमाण हे 2014-15 मधील 75.51% वरून 79.4% पर्यंत वाढलं आहे. माध्यमिक स्तरावरील शाळेतील मुलींच्या वाढीमध्ये एका योजनेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे व ती योजना कोणती तर बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना. ही योजना कधी सुरू करण्यात आली असं जर विचारलं तर 22 जानेवारी 2015 रोजी ही योजना सुरू करण्यात आली असून ही योजना महिला आणि बालविकास मंत्रालयाने, शिक्षण मंत्रालय व आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू केली. बरं, अजून एक छोटासा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर हे 943 इतका आहे. आता तुम्हाला कमेंटमध्ये 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती हे सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतातील पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र म्हणजेच गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर कोणत्या शहरात स्थापन करण्यात येणार आहे? तर आता भारतातील पहिले गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर हे हैदराबाद या शहरामध्ये स्थापन करण्यात येईल. नुकताच तेलंगणा सरकार आणि गुगलमध्ये हे केंद्र स्थापन करण्यासाठीचा एक करार झाला आहे. मित्रांनो, आशियातील हे अशा प्रकारचं फक्त दुसरंच केंद्र असणार असून जगातील हे अशा प्रकारचं 5वं केंद्र ठरेल. आता सध्या गुगलचे असे 4च सेंटर आहेत व ते कोणकोणत्या देशात आहेत हे आपल्याला माहित पाहिजे तर नोट करून घ्या. असे सेंटर जपानमधील टोकियो, आयर्लंडमधील डब्लिन, जर्मनीमधील म्युनिक तर स्पेनमधील मलागा या शहरात आहे. या सेंटरमुळे काय होईल तर भारतात रोजगाराच्या संधीबरोबरच नागरिकांच्या डिजिटल सुरक्षेत देखील वाढ होईल. मित्रांनो, हा प्रश्न एक्झाममध्ये हमखास विचारण्यात येईल, त्यासाठी याविषयीची सर्व माहिती नोट करून घ्या व याआधी आपण प्रथमच काही घटना पाहिल्या आहेत त्या सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरास्पोर्ट सेंटर हे लडाखमध्ये स्थापन करण्यात आलं. याबरोबरच लडाखमध्ये देशातील पहिले अॅनालॉग स्पेस मिशन सुद्धा सुरू करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये भारतातील पहिली जलवाहतूक सेवा सुरू झाली. तर हिमाचल प्रदेशमध्ये देशातील पहिले IGBC प्रमाणित प्राणी संग्रहालय स्थापन झाला आहे. राजस्थान या राज्यात देशातील पहिले हायस्पीड ट्रेन टेस्ट ट्रॅक स्थापन झाले. तर गुजरातमध्ये पहिला खाजगी लष्करी विमान कारखाना सुरू करण्यात आला. बरं, देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी कुठे सुरू करण्यात आली? तर याची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आली. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे तर बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कोणी सादर केले? मित्रांनो, आता हे जे बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024 आहे हे लोकसभेत निर्मला सीतारामन यांनी सादर केले व लोकसभेत या विधेयकाला मंजुरी देखील मिळाली आहे. या विधेयकात 5 विद्यमान कायद्यामध्ये 19 सुधारणा प्रस्तावित असून या विधेयकानुसार आता लोकांना त्यांच्या बँक खात्यासाठी 4 नॉमिनी जोडण्याचा पर्याय असणार आहे. सध्या एकच नॉमिनी जोडण्याचा पर्याय असून या विधेयकानुसार 4 नॉमिनी जोडण्याचा पर्याय देण्यात आला. बरं, एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की या बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024 नुसार विद्यमान कोणकोणत्या कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव आहे? तर नोट करून घ्या. यामध्ये एकूण 5 कायदे असून ते कोणकोणते तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934, बँकिंग नियमन कायदा 1949 व स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955, बँकिंग कंपन्या संपादन आणि हस्तांतरण कायदा 1970 आणि बँकिंग कंपन्या उपक्रमांचे संपादन आणि हस्तांतरण अधिनियम 1980 या 5 कायद्यांमध्ये या नवीन विधेयकाद्वारे सुधारणा करण्यात येत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा.
अलीकडेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाने महिलांसाठी कामाची ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले? तर आता महिला आणि बाल विकास मंत्रालयाने महिलांसाठी कामाची ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी शी बॉक्स हे पोर्टल सुरू केलं. कोणतं? तर शी बॉक्स असं या पोर्टलचं नाव असून महिला त्यांच्या समस्या या पोर्टलवर मांडू शकणार आहेत. शी बॉक्सचं पूर्ण स्वरूप काय? तर सेक्स्युअल हॅरॅसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि हे पोर्टल संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिलांसाठी लैंगिक छळाची तक्रार नोंदवण्यासाठी एकल खिडकी सुविधा म्हणून कार्य करेल. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच केंद्र सरकारने विंडफॉल कर रद्द करण्याची घोषणा केली, तर हा कर भारतात कधी लागू करण्यात आला होता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकताच आता विंडफॉल कर रद्द करण्यात आला असून हा कर भारतामध्ये 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात आला होता. या विंडफॉल टॅक्सला विशेष उत्पादन शुल्क देखील म्हणतात. आणि हा कर कधी आकारला जातो? तर एखाद्या उद्योगाला विशेष परिस्थितीमुळे जास्त नफा होत असेल त्यावेळेस असा कर आकारला जातो. भारतामध्ये हा कर क्रूड उत्पादनावर आकारला जात होता. कारण या क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्यानंतर भारतात क्रूड ऑइल विकत घेऊन पेट्रोल डिझेल विकणाऱ्या कंपन्यांना खूप मोठा फायदा होत होता. त्यासाठी केंद्र सरकारद्वारे हा कर क्रूड ऑइलवर आकारण्यात येत होता. पुढील प्रश्न पहा. भारतीय सांकेतिक भाषेसाठी सुरू करण्यात आलेल्या DTH चॅनलचे नाव काय आहे? तर आता भारतीय सांकेतिक भाषेसाठी एक DTH चॅनल सुरू करण्यात आला असून त्याचं नाव PM ई-विद्या असं आहे. काय आहे? तर PM ई-विद्या असं या चॅनलला नाव देण्यात आलं असून हे चॅनल 31व्या क्रमांकावर दिसेल. बरं, या चॅनलची लॉन्चिंग कोणाच्या हस्ते करण्यात आली? तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 6 डिसेंबर रोजी हे चॅनल लॉन्च केलं. मित्रांनो, आपलं जे 2020चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे या धोरणामध्ये भारतीय सांकेतिक भाषा संपूर्ण देशात प्रसारित केली जाईल असं सुद्धा म्हटलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे PM ई-विद्या हे DTH चॅनल सुरू करण्यात आलं. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न हमखास विचारण्यात येईल, त्यासाठी याला मार्क करून ठेवा. भारतीय सांकेतिक भाषेसाठी PM ई-विद्या हे DTH चॅनल सुरू करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रिटनच्या प्रतिष्ठित टर्नर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जसलीन कौर यांना या टर्नर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जसलीन कौर यांचा जन्म ग्लासगोमध्ये झाला असून त्या एक भारतीय वंशाच्या कलाकार आहेत व त्यांना त्यांच्या आल्टर या प्रदर्शनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारात रोख रक्कम किती देण्यात येते? तर 26.84 लाख इतकी रोख रक्कम यामध्ये देण्यात येते. या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली? तर 1984 मध्ये हा पुरस्कार स्थापन करण्यात आला असून हा पुरस्कार दरवर्षी एका ब्रिटिश कलाकाराला त्याच्या कामासाठी दिला जातो. याआधी अनिश कपूर या भारतीय वंशाच्या व्यक्तीने सुद्धा हा पुरस्कार पटकावला होता. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच राज मनचंदा यांचे वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर हे जे राज मनचंदा आहेत हे एक स्क्वॅश खेळाडू होते व त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1981 साली कराची येथे झालेल्या आशियाई सांघिक स्पर्धेत रौप्य पदक, तर 1984 मध्ये जॉर्डन येथे झालेल्या आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळालं होतं व त्यांना त्यांच्या खेळातील उत्तम कामगिरीसाठी 1983 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. आशिया स्पोर्ट्स गेममध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारे खेळाडू कोण ठरले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पवन कांपिल्ली यांनी आशिया स्पोर्ट्स गेममध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून दिलं आहे. त्यांनी या स्पर्धेत कोणतं पदक पटकावलं? तर त्यांनी कांस्य पदक पटकावलं आहे. हे जे पवन कांपिल्ली आहेत हे मिस्टर टॉम बॉय या टोपण नावाने देखील ओळखले जातात. बरं, यंदाच्या या आशिया स्पोर्ट्स गेमचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर थायलंडची राजधानी बँकॉक येथे या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. कोणता देश हा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चा भागीदार देश आहे? मित्रांनो, दरवर्षी हरियाणामध्ये हा गीता महोत्सव आयोजित केला जातो व यंदाच्या या गीता महोत्सवासाठी भागीदार देश हा टांझानिया आहे. बरं, भागीदार राज्य कोणतं? तर ओडिशा हे या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चं भागीदार राज्य आहे. मित्रांनो, हा महोत्सव हरियाणा राज्यात 1989 पासून सुरू झाला असून 2016 मध्ये याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यात आले. यंदाचा हा महोत्सव 28 नोव्हेंबर पासून सुरू झाला असून 15 डिसेंबर पर्यंत हा चालणार आहे. या महोत्सवाचं उद्घाटन 5 डिसेंबर रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या राज्याने महाकुंभ मेळा या नावाने एका नवीन जिल्ह्याची निर्मिती केली? तर हा जो महाकुंभ मेळा आहे या जिल्ह्याची स्थापना उत्तर प्रदेश या राज्यानं केली आहे.
बरं, सध्या आता उत्तर प्रदेशमधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली? तर उत्तर प्रदेशमधील एकूण जिल्ह्यांची संख्या ही आता 76 झाली आहे. व आता भारतामध्ये सर्वाधिक जिल्हा असलेलं राज्य कोणतं असं जर विचारलं तर उत्तर प्रदेश हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक जिल्हा असलेलं राज्य आहे. हा जो नवीन जिल्हा आहे याची निर्मिती प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा जिथे भरतो तेवढा भाग विलग करून करण्यात आली आहे. एक्स्ट्रा माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. दर 3 वर्षानंतर एकदा कुंभमेळा आयोजित केला जातो व हे जे कुंभमेळे आहेत हे प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार येथे क्रमाक्रमाने आयोजित केले जातात. आणि जो अर्ध कुंभमेळा असतो हा हरिद्वार व प्रयागराज येथे दर 6 वर्षांनी आयोजित केला जातो. व 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर म्हणजेच तब्बल 144 वर्षानंतर महाकुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. व हा महाकुंभमेळा कुठे आयोजित केला जातो? तर प्रयागराज येथे हा महाकुंभमेळा आयोजित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे जीआय टॅग मिळालेले घरचोला हे कोणत्या राज्यातील हस्तकला उत्पादन आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच घरचोला हे गुजरात राज्याचं हस्तकला उत्पादन आहे. मित्रांनो, हस्तकला क्षेत्रात गुजरातला दिलेला हा एकूण 23वा जीआय टॅग आहे. वस्तूंचे भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999 अंतर्गत असे जीआय टॅग देण्यात येतात व हा जीआय टॅग 10 वर्षासाठी लागू असून त्यानंतर त्याचे नूतनीकरण देखील केले जाऊ शकते. दरवर्षी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस आहे हा दरवर्षी 7 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. मित्रांनो, हा दिवस कधीपासून आयोजित करण्यात येत आहे? तर आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेला 1994 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाले होते व त्यानिमित्त या दिवसाची स्थापना करण्यात आली असून तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. बरं, यंदाची या दिनाची थीम काय आहे? तर सेफ स्काईज सस्टेनेबल फ्युचर टुगेदर फॉर द नेक्स्ट 80 इयर्स अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. यासच या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेविषयी सुद्धा काही पॉईंट नोट करून घ्या. याची स्थापना 7 डिसेंबर 1944 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय कॅनडामधील मॉन्ट्रियल येथे आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नेटुंबो नंदी नदेवता या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.